नमस्कार मंडळी, मी स्वप्नील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा चॅनल मराठी यात्रेमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे शांतादुर्गा मंदिराबद्दल। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। श्री शांतादुर्गा मंदिर हे गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर पोंडा तालुक्यातील कवलम नावाच्या गावात आहे। हे मंदिर पार्वतीचे दुसरे रूप श्री शांतादुर्गाला समर्पित आहे। मंदिरात शांतादुर्गाशिवाय भगवान शिव, शंकर आणि भगवान विष्णू यांच्या मूर्ती स्थापित आहेत। श्री शांतादुर्गा मंदिर हे गौंड सारस्वत ब्राह्मण समाज आणि देवजना ब्राह्मण समाजाचे मंदिर आहे। शांतादुर्गा मंदिर हे गोव्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मंदिर आहे। येथील देवतेला संतेरी असेही म्हणतात। श्री शांतादुर्गा मंदिर आणि त्यातील देवी देवतांबद्दल एक प्रचलित कथा आहे की एकदा भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यात भयंकर युद्ध झाले, परंतु जेव्हा परात्पर पिता ब्रह्मदेवांना हे युद्ध संपत नसल्याचे दिसले तेव्हा त्यांनी माता पार्वतीला युद्धात हस्तक्षेप करण्यास सांगितले। शांतादुर्गाच्या रूपात पार्वतीजींनी आपल्या उजव्या हातावर भगवान विष्णू आणि डाव्या हातावर भगवान शिव उचलले। यानंतर दोन्ही देवतांमध्ये सुरू असलेले युद्ध संपले। भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णू यांच्यातील युद्ध शांत करण्यासाठी घडलेला माता पार्वतीचा हा अवतार श्री शांतादुर्गा या नावाने जगभर प्रसिद्ध झाला। आई शांतादुर्गाचे हे मंदिर शतकानुशतके जुने असून मातीची मूर्ती प्रथम केळोशी येथे स्थापन करण्यात आली होती। त्यानंतर जेव्हा तिथे पोर्तुगीजांचे अत्याचार वाढू लागले तेव्हा शांतादुर्गा आणि श्री मंगेशी यांची पूजा करणारी कुटुंबे आपल्या पूजकांची मूर्ती घेऊन एका चांदण्या रात्री तिथून निघून गेली आणि कवळे येथे जाऊन मंगेशी गावात पोहोचली। कवळे येथे मां शांतादुर्गाची तर मंगेशीत श्री मंगेशीची मूर्ती बसवण्यात आली। पोर्तुगीज रेकॉर्डनुसार या पुतळ्यांचे हस्तांतरण 14 जानेवारी 1566 ते 29 नोव्हेंबर 1566 दरम्यान झाले। मूळ मंदिरे काही काळानंतर पोर्तुगीजांनी नष्ट केली। उपलब्ध माहितीनुसार सध्याच्या मंदिराचे बांधकाम सन 1738 मध्ये पूर्ण झाले। हे छत्रपती शाहूजी महाराजांचे मंत्री नरोराम यांनी बांधले होते। मंदिरात वेळोवेळी दुरुस्ती आणि जीर्णोद्धाराचे काम सुरूच होते। शाहूजी महाराजांनी 1739 मध्ये कवळे गाव मंदिराला भेट म्हणून दिले। मंदिरात एक दीपस्तंभ बसवला आहे जो येथे येणाऱ्या पर्यटक किंवा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। सणासुदीच्या वेळी दीपस्तंभ पेटवला जातो। शांतादुर्गा मंदिराच्या दोन्ही बाजूला अग्रसेला इमारती बांधल्या आहेत। मुख्य मंदिराजवळ डाव्या बाजूला नारायणाचे मंदिर आहे आणि त्यात गणपतीची मूर्ती सुद्धा आहे। शांतादुर्गा मंदिराचे मुख्य आकर्षण स्वर्ण पालखी आहे, जे मंदिरातील देवतांसाठी उत्सवाच्या वेळी काढले जाते। उत्सवादरम्यान देवतांना सोन्याच्या पालखीत वाहून नेले जाते। डिसेंबर महिन्यात हा महोत्सव आयोजित केला जातो। येथे साजरे होणाऱ्या सणांमध्ये तुळशी विवाह, पालखी यात्रा, मुक्त भरणी, लालकी उत्सव आणि कला उत्सव यांचा समावेश होतो। शांतादुर्गा मंदिरात दररोज सकाळी 7 वाजता भगवंताचा अभिषेक आणि कुमकुम अर्चन केले जाते। मंदिरातील सर्वात विशेष पूजा म्हणजे नवचंडी जप आणि हवन। तुम्ही या पूजेसाठी ऑनलाईन बुकिंग करू शकत नाही, उलट पूजेसाठी मंदिरात पोहोचल्यानंतर तुम्हाला तिकीट खरेदी करावे लागेल। शांतादुर्गा मंदिरात जाण्यासाठी तुम्ही हवाई मार्ग निवडत असाल तर गोवा शहरातील दाबोलीम विमानतळ किंवा गोवा विमानतळ हे शांतादुर्गा मंदिराच्या सर्वात जवळ आहे। विमानतळापासून शांतादुर्गा मंदिरापर्यंतचे अंतर अंदाजे 34 किलोमीटर आहे। विमानतळावरून तुम्ही स्थानिक वाहतुकीच्या माध्यमातून शांतादुर्गा मंदिरात पोहोच। गोव्याच्या शांतादुर्गा मंदिरात ट्रेनने जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वास्को द गामा आहे, जे सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही स्थानिक मार्गाने रेल्वे स्टेशनवरील समुद्र किनाऱ्यावर सहज पोहोचू शकता। शांतादुर्गा मंदिरात जाण्यासाठी जर तुम्ही रस्त्याचा मार्ग निवडत असाल तर गोवा राज्याची राजधानी पणजीचे बस स्थानक शांतादुर्गा मंदिरापासून सुमारे 29 किलोमीटर अंतरावर आहे। तेथे तुम्ही स्थानिक मार्गाने शांतादुर्गा मंदिरात सहज पोहोचू शकता। तर मंडळी, असा होता शांतादुर्गा मंदिराबद्दलचा व्हिडिओ। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।